नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं. भरपूर दिवसांनी व्हिडिओ आला, मला ही माहिती आहे. जास्त वेळ नाही घेत, पटकन माहिती सांगतो. जे लोक एसटीने प्रवास करतात, लालपरीने प्रवास करतात, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता स्मार्ट कार्ड काढले परिवहन मंत्रालयाने, महाराष्ट्र शासनाने. ज्यामध्ये जे सवलतीत प्रवास करतात, ज्येष्ठ नागरिक म्हणा, महिला म्हणा, विद्यार्थी म्हणा, दिव्यांग नागरिक म्हणा, यांच्यासाठी हे कार्ड अत्यंत बंधनकारक आहे. आता तुम्ही म्हणताल नाही काढल्यावर काय होणार, तर तुमचे जे सवलती आहेत, म्हणजे ज्या महिला अर्ध्या तिकिटात प्रवास करतात, जे मोफत प्रवास करतात, त्यांना प्रवास करता येणार नाही, कुठलेही कारण चालणार नाही. तुम्हाला पूर्ण भाडं द्यावं लागेल तिकिटाचं, अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार नाही. आता हे कार्ड कसं असणार आहे, स्मार्ट कार्ड असणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही टॉपअप करू शकता तुमचे UPI पेमेंटद्वारे. आता हे कार्ड कुठे मिळणार आहे? हे कार्ड मिळणार आहे एसटी स्टँडवर, आणि सरकार काही अधिकृत एजंटची नेमणूक करत आहे, त्यांच्याकडे सुद्धा हे कार्ड मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कार्ड जरी असलं तरी तुम्हाला आधार कार्ड सोबत ठेवावं लागणार आहे, कारण ओळख पटवण्यासाठी कंडक्टर तुम्हाला मागू शकतो. लवकरात लवकर हे कार्ड तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अधिकृत एजंटकडनं किंवा एसटी स्टँडवर जिथं ज्यांची चौकशी कक्षी असतात तिथं विचारपूस करून काढून घ्या, आणि तुमचा प्रवास सुखाचा हो. आणि अधिक पुढील माहितीसाठी तुम्हाला माहिती परंपरेनुसार लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो जे होता येईल ते करा.